नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा मराठी भाषेतील शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिल्या पार्टमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत? तर पहिल्या पार्टमध्ये आपण हे पाहणार आहोत की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असतं किंवा शेअर मार्केट हे कसं काम करतं हे काही उदाहरणासकट मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, मार्केट हा शब्द याच्यामध्ये दडलेला आहे. शेअर मार्केट हे मी तुम्हाला नंतर सांगतो. अगोदर मार्केट म्हणजे काय याच्याबद्दल आपण एकदा विचार करूया. नेमकं मार्केट कशाचं असतं? फळांचं मार्केट असतं, भाज्यांचं मार्केट असतं, कपड्यांचं मार्केट असतं, वह्या पुस्तकांचं मार्केट असतं. ह्या मार्केटमध्ये आपण काय करतो? या पर्टिक्युलर गोष्टींची खरेदी विक्री करतो. आपण भाजी फळे खरेदी करतो, कपडे खरेदी करतो, वह्या पुस्तकं खरेदी करतो. याच्या ऑपोजिट कोण आहे? तर भाजी विकणारे, कपडे विकणारे, वह्या पुस्तकं विकणारे. म्हणजेच या मार्केटमध्ये काय आहेत? एक आहे खरेदीदार आणि एक आहे विक्रेता. यालाच या ठिकाणी या संपूर्ण सायकलला या ठिकाणी जे चालतं हे कुठे चालतं? तर हे मार्केटमध्ये चालतं. अशाच प्रकारे शेअर्स मार्केट असतं. म्हणजेच काय? ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री होते त्याला म्हणता येईल शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणा किंवा स्टॉक मार्केट म्हणा. जसं भाजीपाला आपण काय करतो? खरेदी विक्री करतो, कपडे खरेदी विक्री करतो आणि वह्या पुस्तकं खरेदी विक्री करतो. अशाच प्रकारे स्टॉकची खरेदी विक्री ज्या मार्केटमध्ये केली जाते त्या मार्केटला शेअर मार्केट या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं. ठीक आहे. मग या ठिकाणी या मार्केटमध्ये एक बायर असतो, एक सेलर असतो. मग हे कसं चालतं सायकल? तर ही सायकल कशी चालते मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ लक्ष द्या. एक असतो बायर ज्याच्याकडे काय असतात? तर पैसे असतात. या बायरला काय करायचं असतं? शेअर मार्केटमधून काही कंपन्यांचे स्टॉक खरेदी करायचे असतात. मग याला कोण पाहिजे आहे? या बायरला एक सेलर पाहिजे जो त्याच कंपनीचे शेअर याच मार्केटमध्ये विकायला बसलेला आहे. बरोबर? हे झालं बायर आणि सेलरची सायकल कंप्लीट. आता सेलर आणि बायरची सायकल कशी कंप्लीट होते? तर याच मार्केटमध्ये एक सेलर बसलेला आहे ज्याच्याकडे काही कंपन्यांचे स्टॉक्स आहेत आणि त्याला काय करायचं आहे? याच शेअर मार्केटमध्ये ते शेअर किंवा ते स्टॉक त्याला विकायचे आहेत. आणि त्याच्या ऑपोजिट कोण असणार? तर त्याच्या ऑपोजिट एक बायर असणार ज्याच्याकडे पैसे असणार आहेत. बायर असतो कशासाठी? तर मार्केटमधून काही कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्यासाठी बायर असतो. आणि सेलर कोण असतो? तर असलेल्या त्याच्यापासले जे काही कंपन्यांचे शेअर्स आहेत ते मार्केटमध्ये विकण्यासाठी. जेव्हा बायर बाय करतो, सेलर सेल करतो, तेव्हा ही सायकल कंप्लीट होते. ही सायकल कुठे कंप्लीट होते? तर याच शेअर मार्केटमध्ये ही सायकल कंप्लीट होते. म्हणजेच या ठिकाणी या मार्केटमध्ये काय होतं? जसं भाजीपाल्यांच्या मार्केटमध्ये काय होतं? तर एक्सचेंज ऑफ भाजीपाला. म्हणजेच काय? भाजीपाल्याचा एक्सचेंज होतं. तसंच या स्टॉकचं सुद्धा एक्सचेंज होतं. हे एक्सचेंज कुठे होतं? तर BSE आणि NSE मध्ये. तर याच्याबद्दल कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. BSE म्हणजे काय असतं? तर फुल फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याच्यामध्ये जवळपास 5,000 पेक्षा जास्त लिस्टिंग कंपन्या आहेत. BSEचं मार्केट कॅपिटलायझेशन बाजार भांडवल आहे जवळपास 366 ट्रिलियन. याच्यानंतर BSE हा काय आहे? तर आशियातील सर्वात जुना सर्वात पहिला एक्सचेंज आहे. याच्याच ऑपोजिट NSE आहे. फुल फॉर्म काय आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. याच्यामध्ये हायेस्ट व्हॅल्यूम ट्रेडिंग होत असते डेली. याच्यामध्ये 2,000 पेक्षा जास्त लिस्टिंग कंपन्या आहेत आणि याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 334 ट्रिलियन. काही शब्द नवीन असतील परंतु जसा जसा तुम्ही हा कोर्स कंप्लीट करत जाताल तसं तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली या ठिकाणी ज्ञान वाढत जाणार आहे. ठीक आहे. तर मग बायर आणि सेलर यांच्यामध्ये कोण असतात? तर एक्सचेंज असतात, BSE आणि NSE. याच्याबद्दल कन्सेप्ट क्लिअर झाली? ठीक आहे. आता याच्या पुढची कन्सेप्ट आहे. हे जे काय BSE आणि NSE मध्ये आपण पाहिलं 5,000 पेक्षा आणि 2,000 पेक्षा स्टॉक्स म्हणजेच कंपन्यांचे स्टॉक्स या ठिकाणी लिस्ट आहेत. म्हणजे हे किती झाले टोटल? 7,000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. साहजिक आहे कोणालाही प्रश्न पडणार की या 7,000 मध्ये नेमक्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या? चांगल्या कंपन्या शोधणं या ठिकाणी अवघड आहे. मग या एक्सचेंजनी काय केलेलं आहे? स्टॉक मार्केट इंडेक्स नावाने या ठिकाणी एक इंडेक्स सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये BSEचा इंडेक्सचं नाव आहे सेन्सेक्स, ज्याच्यामध्ये मार्केट कॅपिटलायझेशनच्या नुसार टॉप 30 कंपन्या याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. कशामध्ये? सेन्सेक्समध्ये. आणि NSEच्या सेन्सेक्सचं नाव आहे निफ्टी, ज्याच्यामध्ये भारतातील सर्वोत्तम टॉप 50 कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. BSE मध्ये मार्केट कॅपिटलायझेशन नुसार 30 कंपन्या आहेत आणि NSE मध्ये सर्वोत्तम मार्केट कॅपिटलायझेशन नुसार 50 कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. काही गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हायला थोडासा वेळ या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे तर कळालं NSE म्हणजे काय,
BSE म्हणजे काय, शेअर मार्केट काय, हे तर आपल्याला कळालं. मग या ठिकाणी आता शेअर मार्केटमध्ये हे जे काही एक्सचेंज असतात NSE आणि BSE याच्याकडून आपण डायरेक्ट शेअर विकत घेऊ शकतो का, तर बिलकुल नाही. मग एखाद्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी काय करावं लागतं, तर त्या कंपनीला त्या कंपनीचा IPO आणावा लागतो. IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हणता येईल. तर त्याच्या 7 स्टेप असतात. सुरुवातीला समजा असं गृहीत धरा आपली एक कंपनी आहे ABC नावाची कंपनी आहे. ही कंपनी काय करते, मग सगळ्यात पहिल्यांदा जाते काय करते, तर राईट इन्व्हेस्टमेंट बँक या ठिकाणी हायर करतं. ही कंपनी काय करते, मग इन्व्हेस्टर बँकला सांगते की बाबा आमचा एक लेखाजोखा काढा, आमची कंपनीची हिस्ट्री तुम्ही घ्या, आमची कंपनीचं जे काय प्रॉफिट लॉस आहे, आमच्या कंपनीचं प्रोडक्शन काय आहे, प्रोडक्ट्स काय आहेत, याच्याबद्दल माहिती लिहा. आणि ही जी काय माहिती आहे ही सर्व माहिती घेऊन एक ॲप्लिकेशन या ठिकाणी फिल करा सेबी सोबत, बरोबर. तर सेबी नंतर काय करते, तर याच्यानंतर रोड शोच्या द्वारे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बँक, सेबी आणि कंपनी हे सर्वजण मिळून काय करतात, तर या IPO ची प्राइस डिसाईड होते आणि त्याच्यानंतर IPO लॉन्च होतो आणि IPO लॉन्च झाल्यानंतर ते जे काही शेअर्स असतात ते या ठिकाणी लिस्ट होतात वेगवेगळ्या एक्सचेंजवरती. ठीक आहे. आता ही जी काही प्रोसेस असते, पहिली प्रोसेस असते प्रायमरी मार्केटमध्ये. प्रायमरी मार्केटमध्ये जी काही पहिली प्रोसेस असते ती कुठपर्यंत असते, तर IPO आणणे आणि IPO डिस्ट्रीब्यूट करणे, त्या IPOच्या मार्फत जे काही शेअर्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट करणे, कंपनी लिस्ट करणे, इथपर्यंत काय झालं, प्रायमरी मार्केट आहे. या प्रायमरी मार्केटमध्ये आपण शेअर्स घेऊ शकतो का, तर हो नक्कीच घेऊ शकतो. शेअर खरेदी करण्याचे 2 प्रकार आहेत. पहिली पद्धत काय आहे, जी आपण मगाशी उदाहरण घेतलं, ABC कंपनी. ABC कंपनी काय करणार, शेअर मार्केटमध्ये त्याची कंपनी लिस्ट करणार IPOच्या द्वारे आणि लिस्ट करतानाच आपण सुरुवातीलाच 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट अशा प्रकारे ते IPO द्वारे आपण या ठिकाणी परचेस करू शकतो सगळ्यात सुरुवातीला कंपनीकडून शेअर्स, बरोबर. आणि दुसरा पर्याय काय आहे, ही कंपनी जेव्हा लिस्ट होते तेव्हा आफ्टर लिस्टिंग म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर आपण बाय करू शकतो. पहा या ठिकाणी कन्फ्युजन आहे. सुरुवातीला जे आपण IPO मध्ये जे शेअर्स बाय करतो ते आपण डायरेक्ट कंपनीकडून बाय करतो आणि कंपनी लिस्ट झाल्यानंतर आपण शेअर्स कोणाकडून बाय करतो, तर ते आपण बाय करतो ब्रोकर्स कडून. मग याच्यामध्ये या ठिकाणी कंपनीकडून डायरेक्ट जर शेअर परचेस केले तर ते झाले IPOच्या द्वारे आणि सेकंडरी मार्केटमधून आपण जेव्हा परचेस करतो तेव्हा तुमच्यासारख्या आमच्यासारख्या इन्व्हेस्टरकडून आपण या ठिकाणी किंवा ब्रोकरच्या माध्यमातून आपण शेअर खरेदी विक्री केली जाऊ शकते. ठीक आहे. आता या ठिकाणी जसं की मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला होता, आपण डायरेक्टली NSE BSE कडून शेअर्स खरेदी करू शकतो का, तर बिलकुल नाही. मग मगाशीचं एक उदाहरण जे घेतलं होतं आपण सुरुवातीला, एक असतो बायर आणि एक असतो सेलर. बायरला काय करायचं असतं, मार्केटमधून काही कंपन्यांचे शेअर्स कॅशने या ठिकाणी परचेस करायचे असतात आणि सेलरला काय करायचं असतं, त्याच्यापासले जे काही शेअर्स असतात ते मार्केटमध्ये त्याला सेल करायचे असतात. तो काय झाला, तो आहे सेलर. ठीक आहे. आता या ठिकाणी बायर आणि सेलर हे डायरेक्टली एक्सचेंज करून या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री करू शकतात का, नाही. तर त्याच्यामध्ये एक दुवा असतो, त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म असतो, त्या प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे, ब्रोकर्स, बरोबर. जेव्हा बायर हा एखादा शेअर बाय करतो तर तो डायरेक्ट एक्सचेंज करून बाय करत नसतो, तो ब्रोकरच्या थ्रू बाय करत असतो. आणि जेव्हा एक सेलर त्याच्यापासल्या असलेल्या कंपनीचा शेअर विकतो तो तेव्हा डायरेक्ट एक्सचेंजला विकत नाही, तो अगोदर ब्रोकरला विकतो. सिंपल गोष्ट, अजून एक उदाहरण सांगतो. आपण डायरेक्ट RBI मध्ये जाऊन बँकेचा अकाउंट काढतो का, तर नाही. तर RBI ने काय केलेलं आहे, ऑथोराइज बँकांना या ठिकाणी लायसन दिलेलं आहे, जसं की SBI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक. मग आपण काय करतो, या पर्टिक्युलर लायसन असलेल्या बँकेच्या अकाउंटमध्ये आपण या ठिकाणी अकाउंट काढत असतो. आपण डायरेक्ट RBI मध्ये अकाउंट काढत नाही. अशाच प्रकारे आपण डायरेक्ट एक्सचेंज मधून शेअर्स खरेदी करत नाहीत किंवा शेअर्स विकत नाहीत. आपल्याला या ठिकाणी ब्रोकर्स मदत करतात शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी. सर्वात जुन्या काळामध्ये जर आपण पाहिलं, जसं की आपण स्टोऱ्या पाहतो वेगवेगळ्या इंटरनेटवरती, जे काही जुने शेअर्स होते ते या ठिकाणी आपल्याला कसे भेटायचे, मटेरियलाइज फॉर्म मध्ये मिळायचे, म्हणजेच सर्टिफिकेट्स मिळायचे. तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर बाय केले, समजा आपण टाटाचे शेअर बाय केले, टाटा मोटर्सचे, तर तेव्हा आपल्याला शेअर मार्केटमध्ये ते जे काही शेअर्स आहेत ते आपल्याला कागदाच्या स्वरूपात मिळायचे, सर्टिफिकेटच्या स्वरूपात मिळायचे. कालांतराने काय झालं, त्याचं डीमॅट मध्ये या ठिकाणी कन्वर्ट झालं, म्हणजेच डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. आता हे जे काही शेअर्स आहेत आपण ब्रोकर्स थ्रू कसं करतो, ऑनलाईन एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये आपण ते साठवून घेऊ शकतो. आपण या ठिकाणी आता ऑनलाईनच्या माध्यमातून घर बसल्या शेअर्सची खरेदी
विक्री डिरेक्टली करू शकतो. याच्यामुळे काय झालं, हा जो काही कागदांचा या ठिकाणी वापर होत होता, कधी कधी काय व्हायचं, कागदे गहाळ व्हायची, सर्टिफिकेट हरवायची, त्याच्यामुळे ते शेअर सुद्धा आपल्याला लक्षात राहायचे नाही की नेमके कोणत्या कंपनीचे किती शेअर्स होते, किती सर्टिफिकेट होते. हा गोंधळ दूर होण्यासाठी आणि कागदांचा सुद्धा या ठिकाणी खूप वापर होत होता, त्याच्यामुळे झाडांची सुद्धा खूप या ठिकाणी कापाकापी होत होती. ही सुद्धा प्रदूषणाला सुद्धा हे जरा घातक होतं आणि याला या ठिकाणी कन्वर्ट कशात करण्यात आलं आहे, आता डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. जसं की तुम्हाला माहित आहे वेगवेगळे ब्रोकर्स असतात. झिरोदा आहे, अपस्टॉक आहे, एंजल वन आहे, ग्रो आहे, ICICI सिक्युरिटीज आहे, 5 पैसा आहे, कोटक बँकेचं सिक्युरिटीज नावाचं ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशन ज्याला आपण काय म्हणतो, ब्रोकर्स म्हणतो. हे काय करतात, आपल्याला एक प्लॅटफॉर्म सादर करतात, ज्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत आपण पर्टिक्युलर कंपन्यांचे शेअर्स या ठिकाणी खरेदी किंवा विक्री करू शकतात. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न पडला असेल की सर, उदाहरणार्थ आपण घेतली होती ABC नावाची कंपनी. त्या ABC नावाची जी काही कंपनीची सध्याची करंट प्राइस चालू आहे, ही करंट प्राइस या वेगवेगळ्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये वेगवेगळी असू शकते का, तर बिलकुल नाही. झिरोदामध्ये समजा ABC कंपनीची करंट प्राइस 100 रुपये चालू आहे, तर अपस्टॉक मध्ये सुद्धा ती प्राइस 100 रुपयेच असणार. एंजल वन मध्ये सुद्धा ती प्राइस 100 रुपयेच असणार. प्राइस मध्ये डिफरन्शिएशन किंवा व्हॅरिएशन बिलकुल नसतं, कारण की हे डिरेक्टली या ठिकाणी एक्सचेंज सोबत काय असतात, लिंक असतात. त्याच्यामुळे प्राइस मध्ये या ठिकाणी व्हॅरिएशन किंवा डिफरन्शिएशन आपल्याला कधीच बघायला भेटत नाही. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, नेमकं शेअर मार्केट हे काय असतं, शेअर मार्केट कसं काम करतं. आपण एक उदाहरण पाहिलं, कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कशी होते, IPO म्हणजे काय, IPO ची प्रोसेस काय असते, आपण शेअर्स डायरेक्ट या ठिकाणी NSE BSE कडून घेऊ शकतो की ब्रोकर्स कडून घेऊ शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, नेमकं आता आपल्याला हे तर लक्षात आलं की बाबा शेअर मार्केट म्हणजे काय, परंतु तरी सुद्धा काही जणांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की ठीक आहे, शेअर मार्केट म्हणजे आम्हाला समजलं, परंतु हे नेमकी इन्व्हेस्टमेंट जी काय आहे, गुंतवणूक जी काही आहे, ती नेमकी कशासाठी करायची, गुंतवणूक करायच्या मागचं कारण काय, गुंतवणूक केलीच पाहिजे का, गुंतवणूक केल्यामुळे काय फायदा होतो का की तोटाच होतो, याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. जे काय गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्याबद्दल आपण नॉलेज घेणार आहोत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर खरंच फायदा होतो का की तोटाच होतो, याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी सर्वात चांगला पर्याय काय आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आजचा जो काही पहिला व्हिडिओ आहे, मी मनापासून सर्वांचे आभार मानतो. तुम्ही या ठिकाणी, मी अजून एकदा सांगतो, वही आणि पेन घेऊन बसत चला. जेवढेही मी माझ्याकडे नॉलेज आहे ते तुम्हाला मी शेअर करणार आहे, आणि ते नॉलेज शेअर करत असताना तुम्ही ते सर्व नॉलेज वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, शेवटी जाताना एवढंच बोलेल, हे जे काही चॅनल आहे आपलं मराठी शेअर मार्केट, हे चॅनल या ठिकाणी नवीन आहे, तुम्ही सुद्धा नवीन आहात. आणि मी जेव्हा पण या ठिकाणी यूट्यूबवरती पाहतो, बऱ्याच जणांची या ठिकाणी कमेंट येत असतात की आम्हाला शेअर मार्केट बेसिक पासून शिकायचं आहे, आणि त्यालाच अनुसरून आपण हा कोर्स या ठिकाणी काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की व्हिडिओला या ठिकाणी लाईक करू शकता. तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर शेअर करा. आणि लागोपाठ ही जी काही सिरीज आहे ती आता येणार आहे, व्यवस्थितपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, नक्कीच याचा तुम्हाला या ठिकाणी खूप सारा फायदा होणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.